नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी राज्यशास्त्र विषयाच्या या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक प्रिया इंजळकर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, मागील 5 व्हिडिओ अंतर्गत आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र विषयाचे पहिले प्रकरण अभ्यासत आहोत. 1991 नंतरचे जग. आज आपण याच पहिल्या प्रकरणातील एक नवीन उपघटक अभ्यासणार आहोत, ज्याचे शीर्षक आहे मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. चला तर मग अभ्यासूया मानवी हक्क म्हणजे काय आणि मानवतावादी हस्तक्षेप कशाला म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या नवीन राज्याची निर्मिती अथवा एखाद्या देशाचे विघटन ही काही सोपी प्रक्रिया नाही. हे दोन्हीही होताना खूप मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडून येतो आणि मानवी हक्काची पायमल्ली होते. नवीन राज्य निर्माण होताना अथवा एखाद्या देशाचे विघटन होताना देशाच्या हिंसाचाराचे आपल्या पाठ्यपुस्तकात एक उदाहरण दिलेले आहे. उदाहरण असे आहे की युगोस्लाव्हाकियाचे विघटन होताना प्रचंड प्रमाणात वांशिक हिंसाचार झालेला आपल्याला दिसून येतो. युगोस्लाव्हाकियापासून बोस्निया आणि हर्जेगोविना या दोन प्रांतांना स्वातंत्र्य हवे होते. त्या दोघांनाही नवीन राज्य म्हणून अस्तित्वात यायचे होते, नव्याने उदयास यायचे होते. या सर्वांचे कारण म्हणजे वांशिक अस्मिता आणि विकासाची असमानता. कारण युगोस्लाव्हाकियामध्ये कुठेतरी वांशिक हिंसाचार सुरू झाला होता आणि विकासाची असमानता असल्यामुळे बोस्निया आणि हर्जेगोविना या दोन्ही प्रांतांना युगोस्लाव्हाकियापासून स्वातंत्र्य हवे होते. वांशिक भेदभाव आणि विकासाची असमानता या कारणामुळे बोस्निया आणि हर्जेगोविना या प्रांतांना युगोस्लाव्हाकियापासून स्वातंत्र्य मागितले आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर हिंसाचारसुद्धा झाला. आता दुसऱ्या महायुद्धानंतर जगात शांतता निर्माण करून युद्ध परिस्थिती निर्माण होऊ न देणे ही सर्वस्वी जबाबदारी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनची होती. युनायटेड नेशन्सची स्थापना मुळात जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मानवाधिकाराचे रक्षण करण्यासाठी झाली होती. आता आपण हे अभ्यासूया की युनो म्हणजेच युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन किंवा संयुक्त राष्ट्रसंघ या संदर्भात थोडी माहिती. तर बघा, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची स्थापनाच मुळात जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मानवाधिकाराचे संरक्षण करण्यासाठी 1945 मध्ये झालेली आपल्याला दिसून येते. हा आहे संयुक्त राष्ट्रसंघाचा झेंडा आणि हे आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे अर्थातच युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनचे प्रतीक. आणि या पृथ्वीच्या गोलावरून या नकाशावरून तुम्हाला दिसून येईल की हे निळ्या रंगामध्ये छायांकित केलेले देश म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य होय. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनचे 2 प्रकारचे सभासदत्व आढळते. एक म्हणजे कायमस्वरूपी आणि दुसरे म्हणजे विनाकायमस्वरूपी. तर हे कायमस्वरूपी एकूण 5 देश आहे. मग हे 5 देश कोणते? पहिला आहे चीन, दुसरा आहे फ्रान्स, तिसरा आहे रशियाचे संघराज्य, चौथा आहे युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंड, तर पाचवा आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. हे 5 संयुक्त राष्ट्रसंघाचे स्थायी म्हणजेच कायमस्वरूपी सभासद आहे. तर या व्यतिरिक्त युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनचे जगातील 193 देश आज सभासद झालेले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय हे न्यूयॉर्क शहरात असून दुसरे मुख्यालय जिनिव्हा शहरात आढळते. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना मुळात जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी झालेली आहे. युनायटेड नेशन्सच्या स्थापनेनंतर म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जर जागतिक युद्ध उद्भवले तर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे स्थायी सभासद देश किंवा इतर देश स्वतःहून ही शांतता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करेल. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की युनायटेड नेशन्सजवळ ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी काही स्पेशल फोर्स किंवा स्पेशल मिलिटरी आहे का? तर नाही. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनजवळ कुठल्याही प्रकारची फोर्स किंवा मिलिटरी नाही.
की जे युद्ध परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करते, तर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन त्याच्या सभासद देशांमधील मिलिटरी फोर्सचा वापर करून संबंधित युद्ध परिस्थिती असलेल्या देशामध्ये जाऊन तिथे शांतता प्रस्थापित करण्याचं काम करते आणि युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या या दलाला म्हणतात संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल. संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल हे ज्या ठिकाणी युद्ध परिस्थिती उद्भवली आहे अशा ठिकाणी जाऊन तिथे शांतता प्रवर्धित करण्याचा आणि युद्ध परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळी जगात हिंसक अथवा विवादात्मक घटनांमुळे युद्ध परिस्थिती निर्माण होते अशावेळी जागतिक शांतता अबाधित राहावी म्हणून युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दलास पाचारण करते. संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल म्हणजेच युनायटेड नेशन्सच्या सदस्य राष्ट्रातील आर्मी फोर्सेसचे एक पथक असून ते जागतिक शांतता ठेवण्याचे काम करते. आता आपण वळूया मानवाधिकाराकडे. मानवी अधिकार म्हणजे काय? मानवाधिकार म्हणजे असे अधिकार जे मानवाला त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रदान करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकाचा सर्वांगीण विकास हा मानवाधिकाराचा प्रमुख उद्देश आहे. मानवाधिकार हे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे साधन होय. थोडक्यात जागतिक नागरिकत्वाचा विकास होऊन प्रत्येक व्यक्तीच्या हितसंबंधाचे संरक्षण व्हावे म्हणून 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध करून संपूर्ण जगाला मानवी हक्काचे अवलंबन करण्यास आग्रही धरले आणि तेव्हापासून 10 डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. हे झाले मानवी हक्क म्हणजे काय या संदर्भात. आता तुम्हाला मानवी हक्क म्हणजे काय हे कळले असेल. त्याचबरोबर ज्या ठिकाणी युद्ध परिस्थिती निर्माण होते अशा वेळेस युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन कशाप्रकारे एखाद्या देशाची मिलिटरी फोर्स बोलावून थोडक्यात संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दलास पाचारण करून कशाप्रकारे युद्ध परिस्थिती आटोक्यात आणते आणि जगात शांतता अबाधित ठेवते हे कळले असेल. आता आपण नेक्स्ट पाहूया की शीतयुद्धोत्तर काळातील मानवी हक्क. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1990 पासून अनेक देशांनी मानवी हक्कासंदर्भात 6 मुख्य कन्व्हेन्शन्स आणि करारांना मान्यता दिली. 170हून अधिक देशांनी व्हिएन्ना येथे पार पडलेल्या 1993च्या जागतिक मानवी हक्क परिषदेत सहभाग नोंदवला होता. त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या परिषदेत या सगळ्यांनी सहभाग नोंदवून हे सगळे कन्व्हेन्शन अंमलात आणले होते आणि या सर्वांमधून मानवी हक्कासंदर्भात एक नवीन संकल्पनेने जन्म घेतला आणि ती संकल्पना म्हणजे मानवतावादी हस्तक्षेप. मानवी हक्काचे संपूर्ण जगामध्ये अवलंबन झाल्यानंतर एक नवीन संकल्पनेने जन्म घेतला आणि ती संकल्पना म्हणजे मानवतावादी हस्तक्षेप होय. आता मानवतावादी हस्तक्षेप म्हणजे काय हे आपण अभ्यासूया. तर मानवी हक्कासंदर्भात वाढती जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये त्यांना मिळालेल्या पाठबळामुळे मानवतावादी हस्तक्षेप या संकल्पनेने जन्म घेतला. 1990 नंतर संपूर्ण जगात मानवी हक्कासंदर्भात तळागाळात प्रचार होऊन मानवी हक्काची जपणूक या संदर्भात मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती झाली. मानवी हक्कासंदर्भात वाढती जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये त्यांना मिळालेल्या पाठबळामुळे मानवतावादी हस्तक्षेप या संकल्पनेचा उदय झाला. 1990चे दशक हे मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ मानला जातो, कारण या काळामध्ये मानवतावादी हस्तक्षेप ही संकल्पना संपूर्ण जगामध्ये पसरली होती. मानवतावादी हस्तक्षेप म्हणजे मानवाधिकाराची पायमल्ली विरुद्ध राष्ट्रीय व जागतिक स्तरावर आवाज उठवून प्रतिक्रिया व्यक्त करणे होय.
आता याचे एक उदाहरण तुम्हाला देते. उदाहरणार्थ, एखाद्या देशातील काळ्या वर्णाच्या लोकांवर काही अन्याय अत्याचार होत असेल तर मानवतावादी हस्तक्षेप करणे म्हणजेच त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून संबंधितांना त्यांचे मानवाधिकार सन्मानाने प्रदान करणे होय. थोडक्यात ही मानवाधिकाराची जपणूक करण्यासाठी आपण संपूर्ण जनमानवाचे मानवी हक्क संरक्षण व संवर्धन करण्यासाठी मानवतावादी हस्तक्षेप या संज्ञेचा जन्म झालेला आहे. मानवाधिकाराचे हनन होऊ नये म्हणून दिलेल्या प्रतिक्रिया म्हणजेच मानवतावादी हस्तक्षेप होय. आता एखाद्या देशातील लोकांवर जर मानवाधिकार अन्याय होत असेल, त्यांच्या मानवाधिकाराची पायमल्ली होत असेल तर त्या देशातील लोक तर मानवतावादी हस्तक्षेप करूच शकतात, पण जगातूनही त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जातो. या संपूर्ण प्रक्रियेला मानवतावादी हस्तक्षेप असं म्हणतात. मानवतावादी हस्तक्षेपामध्ये संपूर्ण देश सहभाग नोंदवू शकतात. म्हणजे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय नागरिकांवर काही अन्याय अत्याचार होत असेल तर भारत त्याचा तीव्र निषेध करू शकतो आणि संबंधितांना मानवी हक्क प्रदान करू शकतो. आता आपण वळूया भारताचे मानवतावादी कार्य कोणते. तर भारताने हे मानवतावादी हस्तक्षेप करून किंवा मानवतावादी कार्य कोणते केले याचे आपण उदाहरण पाहूया. आता याचं पहिलं उदाहरण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाचे कंबोडियातील प्राधिकरण संक्रमण, ज्याला युनायटेड नेशन्स ट्रान्झिशनल अथॉरिटी इन कंबोडिया असं सुद्धा म्हणतात. UNTAC ही फेब्रुवारी 1992 ते सप्टेंबर 1993 दरम्यान चाललेले ऑपरेशन आहे. तर या संदर्भात आपण थोडी माहिती घेऊया. आता या नकाशावरून तुम्हाला दिसत असेल की हा आपला भारत देश आहे आणि हा ऑरेंज कलरमधला कंबोडिया देश आहे. हा कंबोडिया आणि हा आपला भारत. हा कंबोडियाचा ध्वज आणि हा भारताचा ध्वज. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कंबोडिया हा एक आग्नेय आशियाई देश आहे. कंबोडियातील शांतता राखण्यासाठी व मानवी हक्कांप्रती आदर निर्माण करण्यासाठी भारतातर्फे सैन्य आणि पोलीस दल पाठवण्यात आले होते. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखणे, मुक्त आणि न्याय्य निवडणुकांचे आयोजन करणे, नागरी प्रशासन ही कार्य हाती घेऊन आपल्या भारतीय फौजेने मानवतावादी कार्य पार पाडले. संक्रमण काळात कंबोडियन निर्वासितांचे पुनर्वसन करण्यात देखील भारतीय पोलीस दलाची महत्त्वाची भूमिका आहे. आता हे सगळे का झाले तर काही इंटरनल डिस्प्यूट्समुळे, म्हणजे कंबोडियामध्ये पूर्वापार चालत आलेल्या राजेशाहीचा अंत होऊन कंबोडियाने उदारमतवादी लोकशाहीचा स्वीकार केला होता. आणि हे सगळं करताना तेथे कुठलाही वादविवाद न होता शांतताप्रिय वातावरणामध्ये निवडणूक पार पडावी आणि तेथील नागरिकांच्या कुठल्याही अधिकारावर गदा येऊ नये म्हणून युनायटेड नेशन्सच्या अधिपत्याखाली चाललेल्या या मोहिमेमध्ये भारताने स्वतःहून सहभाग नोंदवला. तर या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की कंबोडिया येथे भारतीय पोलीस कशी नागरिकांची मदत करत आहे आणि तिथे कशा प्रकारे नागरिकांना सहाय्य करत आहे. तर अशा प्रकारे भारताने कंबोडियामध्ये जाऊन फेब्रुवारी 1992 ते सप्टेंबर 1993 दरम्यान मानवतावादी कार्य पार पडले. आता मानवतावादी कार्याचे आपण एक दुसरे उदाहरण पाहूया की संयुक्त राष्ट्रसंघाची एक दुसरी मोहीम होती जी की सोमालिया, संयुक्त राष्ट्राची सोमालियातील मोहीम, ज्याला युनायटेड नेशन्स ऑपरेशन इन सोमालिया असं म्हणतात, UNOSOM, जी की मार्च 1993 ते डिसेंबर 1994 मध्ये पार पडले. तर काही इंटरनल डिस्प्यूट्समुळे सोमालियामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्या ठिकाणी सुद्धा संयुक्त राष्ट्राची मदत करण्यात, संयुक्त राष्ट्राच्या सोमालियातील मोहिमेमध्ये भारताने आपला प्रतिसाद नोंदवला. भारताने एक मानवतावादी कार्य केले. त्या संदर्भात आपण आता माहिती घेऊया. या नकाशामध्ये तुम्हाला दिसत असेल की हा आहे आपला भारत आणि हा ऑरेंज कलरमध्ये जो दिसतोय तो आहे सोमालिया देश. हा आहे सोमालियाचा ध्वज आणि हा आपल्या भारताचा ध्वज.
तिरंगा. आता आपल्याला या सोमालियातील भारताच्या मानवतावादी कार्याची माहिती घ्यायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सोमालियामध्ये सुद्धा काही इंटरनल डिस्प्यूट्समुळे अशांततेचे वातावरण निर्माण झाले होते. सोमालियातील संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेमध्ये भारताने सक्रिय सहभाग नोंदवला. संयुक्त राष्ट्राच्या शांततेतील भारतीय तुकडीने एक यशस्वीरित्या मानवतावादी कार्य पार पाडले. मानवाधिकारांची पायमल्ली होऊ नये या संदर्भात भारताचे कार्य हे वाखाणण्याजोगे आहे. सोमालियामध्ये भारतीय तुकडीने मोठ्या प्रमाणावर विहिरी खोदल्या, तिथे मशिदी बांधल्या, फिरते दवाखाने व मदत शिबिरांद्वारे वैद्यकीय व पशुसेवासुद्धा पुरवण्यात आल्या. याचबरोबर हजारो निर्वासितांचे पुनर्वसन करून त्यांच्या पुनर्वसनाचे कार्य हे भारतीय जवानांनी आणि भारतीय पोलीस दलाने केलेले आपल्याला दिसून येते. या चित्रामध्ये बघा एक दृश्य तुम्हाला दिसत आहे की सोमालिया येथे भारतीय लष्करातील डॉक्टर तिथे कशा प्रकारे तेथील महिलेला मदत करत आहे हे आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना, मानवाधिकार म्हणजे काय, त्याचा अर्थ, मानवतावादी हस्तक्षेप म्हणजे काय, त्या संकल्पनेचा उगम कसा झाला आणि त्याचा अर्थसुद्धा अभ्यासला. त्याचबरोबर भारताने एकूण मानवतावादी कार्य कशा प्रकारे केले याचे उदाहरण म्हणजेच कंबोडिया आणि सोमालियातील उदाहरण. तर अशा प्रकारे हा उपघटक आपण अभ्यासला. धन्यवाद.